महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण 114वा व्हिडिओ पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारखे 50 प्रश्न असणारच आहे. परीक्षेच्या कालावधीपर्यंत जेवढं तुम्हाला ऐकता येईल तो ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आपले इतिहासाचे आहेत. प्रत्येक प्रश्न मोलाचा आहे, महत्त्वाचा आहे असं समजून जर तुम्ही करायला लागला तर या प्रश्नापैकी बरेच प्रश्न आपल्या परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी बारकाईनं लक्ष द्यायचं आणि प्रत्येक प्रश्न बारकाईने ऐकून उत्तर लक्षात ठेवायचं. मित्रांनो, आपण आपल्या 114 नंबरच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. प्रश्न आहे, सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी म्हणतात. राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली? महात्मा फुले सत्यशोधक समाज 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? तो आहे 4 जुलै. 4 जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन. महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? महात्मा गांधीने भारतामधील पहिला सत्याग्रह केला 1917 चंपारण्य सत्याग्रह. 1917 चंपारण्य सत्याग्रह. स्त्री शिक्षणासाठी व जागृतीसाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी व जागृतीसाठी शारदा सदन ही संस्था मुंबईमध्ये पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे. पंडिता रमाबाई. इंडिया विल्स फ्रीडम. इंडिया विल्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण? इंडिया विल्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. छोडो भारत चळवळ केव्हा सुरू झाली? छोडो भारत चळवळ 1942 साली सुरू झालेली आहे. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींना म्हणतात. पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पंडित नेहरू यांना चाचा नेहरू या टोपण नावाने ओळखले जाते. अंदमानच्या तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली? अंदमानच्या तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे वि. दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? फर्ग्युसन कॉलेज पुणे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम केलेलं आहे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे गोपाळ गणेश आगरकर. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी शिवराई. शिवराई ही तांब्याची नाणी. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिलेली आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू. महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केलेला आहे. महात्मा गांधीजींचा जन्म कुठे झाला? महात्मा गांधीजींचा जन्म पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे, गुजरातमध्ये.
22 मार्च 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कुठे भरली? 22 मार्च 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोल्हापूर या ठिकाणी भरलेली आहे. कोल्हापूर या ठिकाणी अस्पृश्य परिषद भरलेली होती. खालीलपैकी थिऑसॉफिकल सोसायटीची संबंधित कोण आहे? खालीलपैकी थिऑसॉफिकल सोसायटीचे संबंधित कोण आहे? डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट थिऑसॉफिकल सोसायटीशी संबंधित आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे? बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. पुणे मुंबई महामार्गाजवळ मांगीर बाबा म्हणजे कोणाची समाधी आहे? पुणे मुंबई मार्गाजवळ मांगीर बाबा म्हणजे कोणाची समाधी आहे? मांगीर बाबा म्हणजे राघोजी साळवे यांची समाधी आहे. भारतात किती साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले? भारतामध्ये किती साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले? 1772 मध्ये केले. द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते? द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस भाऊ दाजी लाड हे होते. महाराष्ट्रातील कापड गिरणीची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्रामध्ये कापड गिरणीची सुरुवात श्री कासवजी नानाभाई दावर, श्री कासवजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली आहे. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्यातील परंपरागत रूढीवर आघात करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या परंपरागत रूढीवर आघात करण्यासाठी तहजीब उल अखलाक, तहजीब उल अखलाक हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे सर सय्यद अहमद खान यांनी. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले? संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले? ते साल 1972. यादव काळात कोणते सुवर्ण नाणे होते? यादव काळामध्ये पदमटक नावाचे सुवर्ण नाणे होते यादव काळामध्ये. कुतुब मिनारच्या कामास कोणाच्या काळात सुरुवात झाली? कुतुब मिनारच्या कामात कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. कुतुबुद्दीन ऐबकने कुतुब मिनारचं काम सुरू केलेलं आहे. कोणाच्या काळामध्ये दिल्लीच्या कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले? काम होण्यासाठी वेळ बराच लागतो आणि हे कुतुब मिनारचं काम पूर्ण झालेलं आहे फिरोज तुघलकाच्या काळामध्ये. फिरोज तुघलक. अल्तमशाने कोणते चांदीचे नाणे पाडले? अल्तमशाने चांदीचे नाणे पाडले टंका हे नाणे पाडलेलं आहे. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली महिला, एकमेव महिला कोण? दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला रजिया सुलतान. विजयनगरचा पहिला राजा कोण? विजयनगरचा पहिला राजा हरिहर. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटलेले आहे? रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे? राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचे अग्रेसर म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर शहरात जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कोणत्या चित्रकाराचा जन्म झाला? जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला चित्रकार, त्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी झाला. त्याचं नाव काय हा प्रश्न आहे. एम.एफ. हुसैन हे मोठे चित्रकार आहेत आणि त्यांचा जन्म पंढरपुरामध्ये झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या? भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा ह्या कोणत्या समुदायाच्या होत्या? त्यांचा समाज किंवा समुदाय पारसी समुदाय होता. पारसी समुदायाच्या होत्या. फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? फकीरा ही कादंबरी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. बॉम्बे.
बॉम्बे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बॉम्बे विद्यापीठाची स्थापना ही 1857 मध्ये झालेली आहे. म्हणजेच मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झालेली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी कोण? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी विश्वनाथ आनंद. विश्वनाथ आनंद हा पहिला मानकरी आहे. भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण? भारतामधील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या लैला सेठ. लैला सेठ या भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. नारायण भिकाजी परुळेकर कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? नारायण भिकाजी परुळेकर कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? ते वर्तमानपत्र होतं सकाळ. सकाळचे संस्थापक होते. भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा कायमची बंद करण्यात आलेली आहे? भारतीय पोस्टामधील टेलिग्राम ही सेवा कायमची बंद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय पंचायत राज दिवस दरवर्षी 24 एप्रिलला साजरा केला जातो. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. भारतामध्ये आजपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे? भारतामध्ये आजपर्यंत एकदाही नाही आणीबाणी जाहीर केलेली नाही. महात्मा गांधी यांनी किती वेळा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारले? महात्मा गांधी यांनी किती वेळा राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? फक्त एकदाच, आणि ते बेळगाव अधिवेशनाचे. महारवतने कोणी रद्द केली? महारवतने राजर्षी शाहू महाराज यांनी रद्द केलेली आहे. राजर्षी शाहू महाराज. लान्स आर्मस्ट्रॉंग हा सायकलपटू कोणत्या देशाचा आहे? लान्स आर्मस्ट्रॉंग हा सायकलपटू अमेरिकेचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात ब्रिटिश पार्लमेंट यांनी पारित केलेला पहिला कायदा कोणता? पहिला कायदा होता चार्टर ॲक्ट 1777. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला पहिला कायदा चार्टर ॲक्ट 1777 मध्ये. रामचरितमानसची रचना कोणी केली? रामचरितमानसची रचना तुलसीदास यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? खालीलपैकी महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. महाराष्ट्र राज्याची शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्र राज्याची शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही शेतकरी कर्जमाफी याच्याशी संबंधित आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव सांगा. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर C.V. रमन. डॉक्टर C.V. रमन. सध्या भारतातील स्वदेशांतर्गतची सर्वात मोठी विमानसेवा वाहतूक कंपनी कोणती आहे? सर्वात मोठी विमानसेवा वाहतूक कंपनी इंडिगो. इंडिगो ही विमानसेवा आहे. नॅशनल कॉन्फरन्स कोणत्या राज्यातला पक्ष आहे? नॅशनल कॉन्फरन्स हा जम्मू आणि काश्मीर या राज्यामधला पक्ष आहे. भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये द्वारा हस्तलिखित करण्यात आली. प्रेम बिहारी नारायण रायजादा. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, हस्तलिखित केलेलं आहे. इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थांना खर्चा कोणी केली?
1848 ते 1856 या कालावधीमध्ये दत्तक वारस नामंजूर या सदराखाली लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थांना खालसा करून आपल्या ब्रिटिश साम्राज्याला जोडलेले आहे. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडलेला आहे? ग्रँड ट्रंक मार्ग दिल्ली कलकत्ता या शहरांना जोडलेला आहे. हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानवर जगायचे हे वक्तव्य कोणाचे आहे? हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील पण आम्हाला हिंदुस्थानवर जगायचंय हे वक्तव्य आहे भारत मंत्री बर्कनहेड याचं आहे. शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवल्यास कोणी बंदी घातली? सरकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. बंदी घातली त्या गव्हर्नर जनरलचं नाव आहे लॉर्ड डफरी. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 मध्ये कोणी मंजूर केला? लॉर्ड लिटन याने मंजूर केलेला आहे. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारस नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हेच धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारलेले होते? लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर हे तत्व स्वीकारून अनेक संस्थांना खालसा केली. परंतु प्रश्न असा विचारलाय की लॉर्ड डलहौसीच्या अगोदर कोणी दत्तक वारस नामंजूर या सदराखाली संस्थाने खालसा केली होती? त्याचं नाव आहे लॉर्ड ऑकलंड यानं सुद्धा संस्थाने खालसा केलेली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, काही 4 नेत्यांची नावं दिली जातील, त्यामधला एखादा मवाळ नेता विचारला जाईल किंवा जहाल नेता विचारला जाईल, तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. खाली दिलेल्या मवाळ नेत्यामध्ये राजगुरू बिपिन चंद्रपाल, दिनशा बादशाह आणि अरविंद घोष या 4 मध्ये दिनशा बादशाह हा मवाळ नेता आहे आणि म्हणून मवाळ आणि जहाल नेता आपल्याला ओळखता आला पाहिजे. महाराष्ट्र पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला? महाराष्ट्र पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला? विष्णुदास भावे यांनी केलेला आहे. बया दार उघड या भारुडाची रचना कोणी केली? बया दार उघड या भारुडाची रचना संत एकनाथ यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र परिषदेत सहभागी झालेला नव्हता? महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सहभागी झालेला नव्हता. 28 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत कोणी मांडला? मुंबई महानगरपालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रस्ताव मांडलेला आहे आचार्य आत्रे व R.D. भंडारे यांनी. आचार्य आत्रे आणि R.D. भंडारे यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे. मथुरा शिल्पशैली कोणाच्या काळामध्ये उदयाला आली? मथुरा शिल्पशैली कोणाच्या काळामध्ये उदयाला आली? कुशाण घराण्याच्या काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयाला आलेली आहे. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाबूराव पेंटर यांनी कोणता चित्रपट काढला? बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढलेला आहे. बाबूराव पेंटर यांनी. महाराष्ट्रात स्थानिक शासनामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढे मोठे आव्हान म्हणजे कोणते? आज जगामध्ये असणाऱ्या लोकशाही राष्ट्रांच्या पुढे आज मोठं आव्हान आहे. ते आव्हान कुठलं? की लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर गेली आहे.
लोकशाहीची पाळंमुळं खोलवर गेली पाहिजे. कशी जाणार सांगा? लोकशाहीची पाळंमुळं खोलवर गेली पाहिजे भारतामध्ये आणि लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाही टिकली पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण आज मतदान पैशावर विकत घेतलं जातं. पैसे दिले जातात, वाटले जातात. हळूहळू लोकशाहीला होल पडलेला आहे आणि असं जर झालं तर लोकशाही लवकरात संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगातील लोकशाही राष्ट्रापुढे फार मोठा प्रश्न पडलेला आहे की लोकशाहीची पाळंमुळं खोलवर गेली पाहिजेत, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यानंतर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात? इतिहासाची चिकित्सक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात? व्हॉल्टेयर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलेला आहे. हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला होता. तो इतिहासकार होता हिरोडोटस याने हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सनापूर्वी 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला आहे. हिरोडोटस 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये कोणत्या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली? 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये कोणत्या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली? ॲनल्स नावाने ओळखली जाणारी प्रणाली उदयाला आलेली आहे. उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक निरीक्षण करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात? इतिहास लेखन असे म्हणतात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होते. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना कोणत्या ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते? विल्यम विल्सन हंटर यांचा निपक्षपातीपणा दिसून येतो. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेले कोणते संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे? हर्षचरित हे चरित्र ग्रंथ आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात कोणी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. राजतरंगिणी ग्रंथ लिहिणारा कल्लन याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हा ग्रंथ ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबतोय. 50 प्रश्न झालेले. जास्त प्रश्न आले की तुम्हालाही ऐकायला बोर होतं. हे जे झालेले प्रश्न आहेत ते व्यवस्थित ऐकून थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेपर्यंत चिकाटी सोडू नका. यश तुमच्या जवळ आलेलं आहे. थोड्यासाठी ते डावलू नका. 1 मार्कसुद्धा पोलीस भरतीला महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगितलेलं आहे. 110 मार्क पडलेली मुलगी पोलीस भरती झाली आणि तिचीच मैत्रीण 109 मार्क पडलेली मुलगी पोलीस भरती झालेली नाही. म्हणजे एका मार्कामध्ये तिचा चान्स गेलेला आहे. मित्रांनो, 1 मार्क मोलाचा आहे. तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून तुम्ही तुमच्या मार्कांची बेरीज वाढवली पाहिजे. आता आपण या ठिकाणी थांबतोय. आपण उद्या परवा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण येणारच आहोत. तोपर्यंत हे प्रश्न कानावरून जाऊ द्या हीच आम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आणि सारखं वाचनामध्ये लक्ष केंद्रित करा. परीक्षा जवळ चाललेली आहे. मित्रांनो,
थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.